बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण जे सुरू केलेलं आहे त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश असा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती व दी बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथांचा संच दिला। प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्म दीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्मप्रवास सुरू आहे। परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत निर्माण करण्यात यावी, यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायाद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी या उद्देशाने अथवा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेलं आहे। आजच्या 23व्या भागाच्या विषयाचे शीर्षक आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या आकलनासाठी 3 पुस्तकांच्या संचातील एक बुद्ध की कार्ल मार्क्स असे हे शीर्षक आहे। या शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1956 या तारखेला दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथासाठी जी प्रस्तावना लिहिली होती त्या अप्रकाशित प्रस्तावनेच्या शेवटच्या पॅऱ्यामध्ये बुद्ध की कार्ल मार्क्स हा ग्रंथ समजून घेण्यासाठी सांगितले आहे। म्हणून त्याचे स्पष्टीकरण इथे या शीर्षकाद्वारे आपण करणार आहोत। हा जो संपूर्ण विषय आहे या विषयाची किती मुद्द्यामध्ये मी मांडणी करणार आहे ते मुद्देही तुम्हाला प्रथमतः विदित करतो। पहिला मुद्दा आहे की हा विषय सादर करण्यासाठी कोणते ग्रंथ मी आधारभूत मानलेले आहेत। त्यानंतर विषय सादर करण्याचा उद्देश जो काय आहे तो तुमच्या पुढे मांडतो। विषय सादर करण्याचे काय फायदे किंवा उपयोग काय या विषयाचा। चौथा मुद्दा सादर करीत असलेल्या प्रस्तुत विषयाची पार्श्वभूमी। 5वा जो मुद्दा आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स ग्रंथाची नेमकी वास्तवता काय आहे। 6वा मुद्दा 20 नोव्हेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडू येथे भाषण केले होते त्याच्या संदर्भामध्ये। आणि 7वा जो मुद्दा आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा जो निबंध बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता यामध्ये एकूण 8 मुद्दे आहेत। 1 बुद्धाची तत्वप्रणाली, 2 कार्ल मार्क्सची तत्वप्रणाली, 3 मार्क्सवादी तत्वात काय टिकून राहिले, 4 बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यातील तुलना, 5 साधने, 6 साधनांचे मूल्यमापन, 7 कोणाची साधने अधिक परिणामकारक आहेत आणि 8 राज्य नष्ट होणे व शेवटी अनुमान। या एकंदरीत 7 ते 8 मुद्द्यांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर बुद्ध की कार्ल मार्क्स हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। आता हा विषय सादर करण्यासाठी आपण पहिला मुद्दा म्हटला की कोणत्या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे, तर आपण एकूण 5 ग्रंथाचा आधार घेतलेला आहे। त्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन खंड क्रमांक 18 भाग 3। त्यानंतर दुसरा ग्रंथ आहे धनंजय कीर यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिलेलं आहे, पॉप्युलर प्रकाशन मुंबई, 4थ्या आवृत्तीचे 10वे पुनर्मुद्रण 2017। तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध की कार्ल मार्क्स
हा अनुवाद जो आहे गौतम शिंदे यांनी केलेला आहे। सुगावा प्रकाशन पुणे याची प्रथम आवृत्ती एप्रिल 1991 हा आपण घेतलेला आहे आधार। चौथा डॉक्टर आंबेडकर लिखित बुद्ध की कार्ल मार्क्स याचे अनुवादक आहेत डॉक्टर अशोक मा गांजरे, अशोक प्रकाशन नागपूर, प्रथम आवृत्ती 1994च्या प्रतीचा आधार घेतलेला आहे। आणि पाचवा जो आहे तो श्याम तागडे बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन याचं प्रथम प्रकाशन 2005 सालची ही आवृत्ती आहे। पुढचा जो मुद्दा आहे तो आपला म्हणजे विषय सादर करण्याचा उद्देश, म्हणजे कोणत्या उद्देशासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत। त्यामधला पहिला उद्देश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी पुनरुज्जीवित केलेला धम्म समजून घेण्यासाठी 3 ग्रंथाचा एक संच निर्माण केल्याचे सांगितले आहे। त्या संचांच्या संदर्भात स्पष्टीकरण देणे हा पहिला उद्देश। दुसरा उद्देश की 3 ग्रंथ मिळून आंबेडकर कृत धम्माचा पवित्र दस्तऐवज कसा तयार होतो हा स्पष्ट करण्याचा उद्देश आहे। तिसरा जो उद्देश आहे की 3 ग्रंथाच्या संचातील क्रमवारीमध्ये 1 नंबरचा बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ असल्याचे स्पष्ट करणे। त्यानंतर बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथातील संदर्भ प्रात्यक्षिक जीवनासाठी कसे उपयुक्त आहेत ते स्पष्ट करणे। पाचवा उद्देश आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी एक दिव्य चक्राची गोष्ट सांगितलेली आहे, ती गोष्ट अधिक स्पष्ट करून सांगणे व तिचा जो संदेश आहे तो स्पष्ट करणे। सहावा उद्देश आहे डॉक्टर आंबेडकर बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाबाबत अतिशय गंभीर होते। काठमांडूला जाताना व येताना प्रवासात या ग्रंथाचे काम करण्यासाठी ते ग्रंथाचं साहित्य बरोबर घेऊन गेले होते। अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करून त्यांनी 3 डिसेंबर 1956 रोजी बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण दिल्याचा संदर्भ उपलब्ध असूनही हा ग्रंथच उपलब्ध नसल्याचे आढळते। याबाबत संपूर्ण सविस्तर स्पष्टीकरण करणे। सहावा जो उद्देश आहे तो डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचण्यापूर्वी प्रथम हे पुस्तक वाचावे हे सक्तीचे आहे हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण करणे। त्यांचा सातवा जो उद्देश आहे 1957, 1961 आणि 1970 पासून सर्व अनुयायी हे फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचेच वाचन, लेखन, चर्चा व अभ्यास करताना आढळतात। त्यामध्ये बुद्ध आणि मार्क्स व क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचा समावेश अथवा उल्लेख झाल्याचा कुठेही आढळत नाही। तो झाला पाहिजे हे सांगण्यासाठी हा विषय आपण सादर करीत आहोत। आणि आठवा उद्देश आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्म समजण्यासाठी 3 ग्रंथाचा एक संच आहे। डॉक्टर आंबेडकरांची ही भूमिका आहे की 3 ग्रंथ क्रमाने एकत्रित वाचले पाहिजेत हे सांगण्यासाठी हा विषय आपण सादर करीत आहोत। एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेमधला जो शेवटचा भाग आहे त्या भागामध्ये सांगितलेलं आहे की बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हे 3 ग्रंथ एकत्रितपणे संचामध्ये वाचल्यानंतर मला जो अभिप्रेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो धम्म आहे त्या धम्माची संकल्पना तुम्हाला समजून येईल हे स्पष्ट करण्यासाठी आपण हा विषय सादर केलेला आहे। तर हा विषय सादर केल्यानंतर आपल्याला किंवा सर्व अनुयायांना नेमका काय उपयोग होईल किंवा याचा फायदा काय, त्याचा थोडक्यामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये मी असा फायदा होईल असं म्हणतो की 3 ग्रंथाचा एक संच तयार करून जर वाचला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्म व त्याची संकल्पना व उद्देश हे सर्व आपल्या लक्षात येण्यासाठी मदत होईल। त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी या पुस्तकात बुद्धाच्या तत्वप्रणालीत म्हणजेच धम्माच्या सिद्धांतात धर्म, ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नीती, धम्माचे कार्य, 4 आर्य सत्य, समता, शील, चांगले वाईट, कार्यकरण भाव, युद्ध नको बुद्ध हवा यांचे संक्षिप्त स्पष्टीकरण परंतु अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे।
तसेच पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, निब्बान, दहा पारमिता या धम्म सिद्धांताचे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये व्यवस्थित असं स्पष्टीकरण केलेलं आहे। ती माहिती आपल्याला संक्षिप्त स्वरूपात मिळू शकते। नीतीवर आधारित शासन व्यवस्था आणि पाशवी बळावर आधारित शासन व्यवस्था यांच्यामध्ये नेमके परिणाम आणि त्यातील फरक समजावून सांगण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। आता आपण पुढचा मुद्दा यामध्ये घेतोय की या विषयाची प्रस्तुत जो विषय तुम्हाला सादर करणार आहे त्या विषयाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे। पार्श्वभूमीमध्ये असं म्हटलेलं आहे मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1956 रोजी द बुद्धा अँड हिज धम्मा या मूळ इंग्रजीतील ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे। या अप्रकाशित ग्रंथाच्या प्रस्तावनेतील शेवटच्या पायऱ्यात बाबासाहेबांनी 3 ग्रंथाच्या संचाबद्दल पुढील प्रमाणे लिहिलेलं आहे। मूळ इंग्रजीमध्ये आहे ते जसंच्या तसं मी तुमच्या समोर सादर करतो। बाबासाहेब लिहितात, आय मे मेन्शन दॅट दिस इज वन ऑफ द 3 बुक्स विच विल फॉर्म ए सेट फॉर द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ बुद्धिझम. द अदर बुक्स आर 1. Buddha and Karl Marx, and 2. Revolution and Counter-Revolution in Ancient India. They are written out in parts. I hope to publish them soon. त्यानंतर मराठीमध्ये जे ग्रंथ प्रकाशित झालेले आहे त्यांचा अनुवाद असा आहे, मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धिझमचा अभ्यास करावयास आवश्यक 3 पुस्तकाच्या संचातील हे एक पुस्तक होय। अन्य 2 पुस्तके म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या होत, त्या अनेक भागामध्ये लिहिल्या गेल्या आहेत, त्या लवकरात लवकर प्रसिद्ध होतील। म्हणजे पार्श्वभूमीमध्ये आपण काय म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील शेवटच्या भागामध्ये सांगितलेलं आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म ही जी माझी संकल्पना आहे ती जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर 3 ग्रंथ एकत्रितपणे वाचले पाहिजे। त्याच्यातला पहिल्या नंबरचा ग्रंथ आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स, 2 नंबरचा ग्रंथ आहे प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, आणि हे 2 ग्रंथ वाचून झाल्यानंतर मग तुम्ही द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या वाचनासाठी, चर्चेसाठी, अभ्यासासाठी तुम्ही सुरुवात करू शकता। परंतु हे 2 ग्रंथ वाचल्याशिवाय तुम्हाला 3ऱ्या ग्रंथाचा अर्थ, उद्देश आणि संकल्पना पूर्णपणे कळू शकणार नाही। म्हणून 3 ग्रंथाचा एकत्रितपणे संच आणि तो क्रमाने लावला पाहिजे, ही पार्श्वभूमी प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी विदित केलेली आपल्याला आढळते। त्यानंतर बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाची नेमकी वास्तविकता काय आहे हा मुद्दा मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे तो किती महत्त्वाचा मुद्दा आहे आणि किती चिंतनीय व चिंतेचा सुद्धा मुद्दा आहे हेही आपल्या लक्षामध्ये येईल। ते बघा की जे गौतम शिंदे आहेत त्यांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा जो एसे आहे त्याचं जे अनुवाद केलेला आहे, त्या अनुवादामध्ये अनुवादकाचे मनोगत आहे, त्या मनोगतामध्ये एक पॅरा आहे, त्यांनी त्यात म्हटलेलं आहे की बौद्ध धर्म नीट समजून येण्यासाठी 3 पुस्तकांचा एक संच लिहून काढल्याचे बाबासाहेबांनी म्हटले आहे। त्यापैकी दुसरे 2 ग्रंथ म्हणजे एक बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि 2 रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शंट इंडिया असल्याचा उल्लेख आहे। परंतु आता परंतु जे वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे, परंतु तसा बुद्ध व कार्ल मार्क्स वरील ग्रंथ मात्र आपल्याला सापडत नाही। म्हणजे अनुवादक यांनी काय म्हटलेलं आहे गौतम शिंदेंनी की बाबासाहेब आंबेडकरांनी जे 3 ग्रंथ सांगितलेले आहेत त्याच्यातला पहिला ग्रंथ बुद्ध आणि कार्ल मार्क्स आहे, परंतु बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ मात्र कुठेही आपल्याला सापडत नाही। पुढे धनंजय कीर यांनी आपल्या पुस्तकाचे मुद्दे लिहिलेले आहेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि ते किती महत्त्वाचे आहेत ते आपण सर्वांनी लक्षात घ्यावं, त्यावर चिंता करावी आणि चिंतन करून चिंता करण्यासारखा हा मुद्दा आहे। धनंजय कीर त्यांच्या पुस्तकामधलं पृष्ठ क्रमांक 549 आणि 550 वर लिहितात की, आणि जसंच्या तसे मी हे मुद्दे तुमच्या समोर मांडतो, यावरती आपण जरूर चिंतन करावं। 1956च्या आरंभी डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्मावरील आपला महान ग्रंथ जवळजवळ पूर्ण करीत आणला होता। 1951 सालच्या नोव्हेंबरमध्ये तो ग्रंथ लिहावयास त्यांनी आरंभ केला होता।
त्या ग्रंथाबरोबर रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया, बुद्ध आणि कार्ल मार्क्स असे आणखी 2 ग्रंथ त्यांनी त्या ग्रंथाबरोबर लिहावयास घेतले होते. परंतु हा की आपला प्रमुख ग्रंथ नीट समजावा हा हेतू मार्च 1956 पर्यंत बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ अपूर्णच होता. त्यात आणखी एका प्रकरणाची भर घालायची होती. दुसऱ्या ग्रंथात आणखी काही प्रकरणांची भर टाकून त्याचे महत्त्व सिद्ध करावयाचे होते. परंतु हे दोन्हीही ग्रंथ अपूर्णच राहिले असं प्रथम संदर्भामध्ये धनंजय कीर लिहितात. तर पुढचा संदर्भ जो धनंजय कीरचा आहे तोही याला अनुषंगूनच आहे. त्यामध्ये धनंजय कीर लिहितात की 1956 सालच्या जून पासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत दिल्लीतील अलीपूर रस्त्यावरील घर क्रमांक 26 मध्ये डॉक्टर आंबेडकरांचे वास्तव्य होते. जून आणि जुलैमध्ये त्यांचे मन दारुण निराशेने विवळत होते. त्यांच्या पायाला त्यांच्या शरीराचे ओझे पेलत नव्हते. त्यांची दृष्टी अति गतीने अधू होत होती. घरामध्ये त्यांना कोणाचा तरी आधार घेतल्याशिवाय हिंडता फिरता येत नव्हते. गेली 10 वर्षे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. बाबासाहेब आता पंगू शिथिल गात्र झाले होते. त्यांच्या हृदयात अपरंपार दुःख होते. आपले जीवित कार्य आपण पूर्ण करू शकत नाही या दुःखित जाणीवेने दुःखातिशयाने ते ओक्साबोक्शी रडत. आपले संकल्पित ग्रंथ आपण पूर्ण करू शकत नाही या असहाय्यतेच्या जाणीवेमुळे अति कष्टी होत. बुद्ध आणि कार्ल मार्क्स रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन इंडिया आणि रिडल्स ऑफ हिंदुइझम हे ग्रंथ पूर्ण करून प्रकाशित करावयाचे होते. तिसरा संदर्भ आहे तो बघा. धनंजय कीर पृष्ठ क्रमांक 563 वर अखेरचा प्रवास या प्रकरणामध्ये लिहितात की आंबेडकरांची प्रकृती ठीक नव्हती तरी त्यांच्या सानिध्यातील मंडळींनी मोठ्या उत्साहाने आंबेडकरांनी नेपाळमधील काठमांडू येथे भरणाऱ्या जागतिक बौद्ध मातृसंघाच्या परिषदेत उपस्थित राहावे अशी खटपटणी व्यवस्था केली. आंबेडकरांच्या नेपाळमधील वास्तव्याची सर्व व्यवस्था यम ज्योती नावाच्या कलकत्त्यातील ग्रस्ताकर्वे करण्यात आली होती. आंबेडकरांच्या प्रकृतीची काळजी घेणारे आणि स्वास्थ्य आणि रक्षणाची व्यवस्था पाहणारे मुंबईचे डॉक्टर माधवराव मालवणकर यांना आंबेडकरांच्या संगे नेपाळमध्ये जाण्यासाठी पाचारण करण्यात आले. प्रवासाचा वेळ सापडला तर अपूर्ण ग्रंथ पूर्ण करावे अशा हेतूने आपली हस्तलिखिते आंबेडकरांनी आपल्या बरोबर घेण्याची व्यवस्था केली होती. म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे अपूर्ण ग्रंथ होते त्याच्यातला बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि क्रांती आणि प्रतिक्रांती याची हस्तलिखिते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बरोबर घेतली होती आणि जाताना व येताना प्रवासात वेळ मिळाला की ती पूर्ण करावयाची होती. कारण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या बरोबर ती एकत्रितपणे प्रसिद्ध होणं अतिशय आवश्यक होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर अतिशय चिंतित होऊन ते शेवटच्या श्वासापर्यंत या ग्रंथाचं काम बाबासाहेब आंबेडकर करत होते. तो संदर्भ आहे आणि याच्यातला शेवटचा संदर्भ आता काय म्हणतोय तो बघा. धनंजय कीर पृष्ठ क्रमांक 566 आणि 67 वर आपण घर केल्यानंतर किंवा आपण त्याचा संदर्भ पाहावा. 566-67 वरील दुसऱ्या पॅरामध्ये लिहितात की 3 डिसेंबर रोजी आंबेडकरांनी रट्टूंना 14 डिसेंबरच्या रेल्वे तिकिटांची नोंद करण्यासंबंधी चौकशी करावयास सांगितले. 16 डिसेंबर या दिवशी त्यांना आपल्या मुंबईतील अनुयायांना दीक्षा द्यावयाचे कार्य उरकायचे होते. त्यानंतर त्यांनी आपल्या ग्रंथालयातून, आता हे वाक्य बघा किती महत्वाचं आहे ते मी तुमच्या समोर वाचतोय, की त्यानंतर त्यांनी आपल्या ग्रंथालयातून मार्क्सचा दास कॅपिटल हा ग्रंथ घेऊन बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण लिहून टंकलेखनासाठी दिले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 3 डिसेंबर 1956 रोजी बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा जो त्यांचा अपूर्ण ग्रंथ होता ते एक प्रकरण त्यांचं लिहायचं राहिलं होतं ते प्रकरण त्यांनी 3 डिसेंबर 1956 रोजी लिहून पूर्ण केले आणि ते टंकलेखनासाठी नानकचंद रत्तूंच्याकडे दिले. हे कुठं लिहिले? 566 आणि 67 पानावरचा हा संदर्भ लिहिलेला आहे. म्हणजे हा जर संदर्भ खरा असेल तर बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ग्रंथ पूर्ण केला होता 3 डिसेंबर 1956. हे अगदी म्हणजे या संदर्भावरून आपण अधिकृतपणे स्पष्ट
आहे. वस्तुता काय आहे की गेल्या 60 ते 70 वर्षामध्ये आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो प्रस्तावनेमध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून 3 डिसेंबरला पूर्ण केलेला आहे, तो मात्र ग्रंथ आपल्याला कुठेही सापडत नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 डिसेंबर रोजी पूर्ण केलेला बुद्ध आणि कार्ल मार्क्स ग्रंथ सापडत नाही. आपल्याला अभ्यासासाठी जी पुस्तिका उपलब्ध आहे ती छोटासा निबंध आहे. म्हणजे आपण जी छोटीशी पुस्तिका बुद्ध आणि कार्ल मार्क्स या नावाने जी अभ्यास करतो ती पुस्तिका काय आहे, तर ती पुस्तिका बाबासाहेब आंबेडकरांनी जपानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन ही जी संस्था आहे यांनी प्रकाशित केलेला तो 20 ते 22 पानाचा एसे आहे. तेच पुस्तिकाचा आपण अभ्यास करतो. तुम्ही सोशल मीडियावरती कुठे गेला तरी त्याच पुस्तिकेची संपूर्ण आपल्याला माहिती मिळत असते. परंतु मूळ जो बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे त्या ग्रंथाची आपल्याला कुठेही माहिती मिळत नाही किंवा तो ग्रंथ आपल्याला सापडत नाही. म्हणजे धनंजय कीर यांच्या पुस्तकातले मी संदर्भ तुमच्या समोर ठेवले आणि नेमकी या ग्रंथाची वास्तवता काय आहे, कारण तो ग्रंथ उपलब्ध नाही. तर एक छोटासा एसे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे, तो अतिशय सुंदर आहे आणि तीच पुस्तिका आपण बुद्ध आणि कार्ल मार्क्स या नावाने तिचा अभ्यास आपण करीत आहोत. त्यानंतर बुद्ध आणि कार्ल मार्क्स बाबासाहेब आंबेडकरांचा जो दुसरा संदर्भ आहे तो असा की 20 नोव्हेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडू येथे बुद्धिझम अँड कम्युनिझम या विषयावरती भाषण केलेले होतं. त्या भाषणाचे संदर्भ किंवा त्या भाषणाचा जो ड्राफ्ट आहे तो सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रंथ नाही, ग्रंथ, भाषण आणि निबंध म्हणजे ग्रंथाचा विषय प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणतात की मी हा ग्रंथ लिहिलेला आहे बुद्ध आणि कार्ल मार्क्स. त्यानंतर एक एसे बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स बाबासाहेब आंबेडकरांचं काठमांडू येथे असलेलं जे भाषण आहे. आता आपण या ठिकाणी भाषण जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेलं आहे त्या भाषणाचा सारांश बघू की बाबासाहेब आंबेडकरांनी नेमके काय काय मुद्दे पाहिलेले होते. कारण ग्रंथ उपलब्ध नसेल तर आपल्याला भाषण आणि ही पुस्तिका याच्याच आधारे बाबासाहेब आंबेडकरांना कार्ल मार्क्स आणि बुद्ध यांच्यातल्या तुलनेच्या मुद्द्यावरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं, कारण आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडू येथे केलेल्या भाषणाचा विषय आणि दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या शेवटच्या भागात 3 ग्रंथाच्या संचातील पहिल्या ग्रंथाचं शीर्षक आणि जपानमध्ये प्रकाशित केलेल्या निबंधाचे असे तिन्हींचेही शीर्षक समान आहेत, बुद्ध आणि कार्ल मार्क्स. होय, अर्थातच पुस्तकातील व निबंधातील मुद्दे आणि भाषणातील मुद्दे मात्र काही समान आहेत तर काही वेगळे आलेले आहेत. आपण पुस्तकातील मुद्द्यांचे या ठिकाणी म्हणजे जी पुस्तिका आहे त्यातील सविस्तर तर आपण पाहणारच आहोत. इथे मात्र आपण आत्ता भाषणातील काही ठळक मुद्द्यांचे महत्त्वाचे व ठराविक मुद्द्याची आपण इथे चर्चा करू. हा संदर्भ प्रथम आपण धनंजय कीर यांच्या पुस्तकातला आहे, तो सार तुमच्या पुढे मी जसाची तसा ठेवतो. धनंजय कीर यांनी पॉप्युलर प्रकाशन मध्ये पृष्ठ क्रमांक 564-65 वर काठमांडू येथील भाषणाचा संक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे लिहिलेला आहे. ते लिहितात की काठमांडू येथे 20 नोव्हेंबर 1956 रोजी आंबेडकरांना बौद्ध धर्मातील अहिंसा या विषयावर व्याख्यान देण्यास विनंती करण्यात आली होती. परंतु बहुसंख्य प्रतिनिधींनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावरच बोलण्याचा त्यांना आग्रह केला. त्या विषयावर बोलताना आंबेडकरांनी बौद्ध देशातील तरुणांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त केली होती, कारण त्या तरुणांना मार्क्स हाच काय तो एकमेव पूजनीय वाटत होता. आणि ते म्हणाले, बुद्ध आणि मार्क्स यांचे ध्येय एकच होते. मार्क्सच्या मते खाजगी मालमत्ता हीच दुःखाच्या मुळाशी आहे. त्याची परिणिती पिळवणूक, दुःख आणि गुलामगिरी यात होते. बुद्धाला सुद्धा दुःख नाहीसे करावयाचे होते आणि दुःख या शब्दाचा अर्थ बौद्ध वाङ्मयात खाजगी मालमत्ता असा केलेला आहे. बुद्धाचे म्हणणे असे की सर्व काही नाशवंत आहे, म्हणून मालमत्तेसाठी झगडण्याची आवश्यकता नाही. बौद्ध भिक्षूंना खाजगी मालमत्ता ठेवायची अनुज्ञा अजिबात नव्हती. बुद्धाने आपल्या धर्माचा पाया देव वा आत्मा यावर उभारलेला नाही, म्हणून
मालमत्ता नाकारण्याचे तत्व सर्व समाजाला लावण्याच्या मार्गात बौद्ध धर्म अडथळा करणार नाही. तथापि बौद्ध धर्मनी साम्यवाद यांचे आपापले उद्दिष्ट साधण्याचे मार्ग भिन्न आहेत. खाजगी मालमत्तेचे निर्मूलन करण्याचा साम्यवादी मार्ग अनत्याचारी आहे. मार्क्सच्या मार्गाने फळ त्वरित लाभते. बुद्धाचा मार्ग जरी दीर्घसूत्री असला तरी तो अनत्याचारी आहे, पण तो सर्वात खात्रीचा मार्ग आहे. मनुष्याच्या मनाची आणि जगाच्या मनाची सुधारणा झाल्याविना जगाची सुधारणा होणार नाही. एकदा का मनुष्याच्या मनाचे असे स्थित्यंतर झाले की मग मात्र त्रास होणार नाही. ती कामगिरी कायमस्वरूपाची होईल. मार्क्सचा मार्ग हा हिंसेवर अधिष्ठित आहे. जर रशियातील हुकुमशाही अयशस्वी झाली तर राज्याची मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी रक्तलांछित उठाव होतील. उलट पक्षी धर्माची पद्धत ही लोकशाहीची पद्धती आहे आणि साम्यवादी पद्धती ही हुकुमशाहीवर अधिष्ठित आहे. म्हणून बुद्धाचा मार्ग हा अत्यंत सुरक्षित आणि समर्थ आहे. बौद्ध भिक्षूंची लोकात धर्म प्रचार करण्यासाठी ख्रिश्चन धर्मोपदेशकांचा मार्ग अनुसरावा. त्यांचे हे भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय परिणामकारक झालेलं होतं. या भाषणाचे किंवा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेपाळचे महाराज महेंद्र होते. इथं बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामध्ये एक वाक्य म्हटलेलं होतं. जॉर्ज वॉशिंग्टनने म्हटले आहे की देवनी बायबल यांच्या साह्याशिवाय जगांचं नियंत्रण करणं अशक्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे वाक्य खोडत बाबासाहेब म्हणतात की आंबेडकरांच्या मते बुद्ध आणि त्यांचा धम्म अनुसरल्याशिवाय जगात शांतता आणि सुरक्षितता नांदणं अशक्य आहे. त्याचप्रमाणे काही या भाषणातील सविस्तर मुद्दे श्याम तागडे यांनी बोधिसत्व आंबेडकरांचे धम्म मिशन या पुस्तकातील परिशिष्ट 4 मध्ये हे भाषण जसंच्या तसं दिलेलं आहे. त्यामधला 16वा मुद्दा आहे. यामध्ये म्हटलं आहे की जेव्हा आपण बुद्धाकडे वळतो आणि त्याच्या धम्मासंबंधी प्रश्न उपस्थित करतो तेव्हा तो काय म्हणतो, तर बुद्धाने जगाला एक अत्यंत महान अशी गोष्ट सांगितलेली आहे. मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय आणि पर्यायाने जगाची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकणार नाही, असं बुद्धाचं ठाम सांगणं आहे. बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याची मनोधारणा बदलली गेली व त्यानुसार त्याने साम्यवादी विचारसरणी स्वीकारून जीवन निष्ठेने प्रेम केलं व ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर ती खचितच स्थायी स्वरूप प्राप्त करू शकेल आणि अशा वेळेस मनुष्याला कायद्याच्या बेडीत अडकवण्यात सैनिकी किंवा पोलिसी कारवाईची जरुरी पडणार नाही. अजून एक मुद्दा आहे याच भाषणामधला की बुद्ध हा लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. याच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण असं बाबासाहेब म्हणतात की अजातशत्रूला वज्जींना जिंकायचे होते. हे सांगण्यासाठी अजातशत्रूचा सरसेनापती बुद्धांच्याकडे आला. बुद्ध त्याला म्हणाला की राजा वज्जीचा पराभव करू शकणार नाही, कारण वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पद्धतीला धरून राज्य शकट चालवत आहेत तोपर्यंत त्यांचा पराभव होणं शक्य नाही. बुद्धाने वज्जीच्या जुन्या पद्धतीची उघड स्पष्टीकरण कोणत्या कारणांमुळे केले नाही हे कळायला काही मार्ग नाही, परंतु ज्या बाबतीत तो बोलला ती बाब वज्जीच्या लोकशाही प्रधान व गणतंत्री राज्यकारभारासंबंधीची होती, यात मात्र शंका नाही. आणि म्हणूनच बुद्ध म्हणाला की वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे चालतील तोपर्यंत ते कधीच पराजित होणार नाहीत. यावरून बुद्ध हा लोकशाहीचा मोठा पुरस्कर्ता होता हे मात्र उघड होतं. याच भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी की ख्रिश्चनांनी बौद्ध धम्माची कशा पद्धतीने नकल केलेली आहे याचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे. तो अशा पद्धतीने बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात की तुम्ही हे ऐकून निश्चितच आश्चर्यचकित व्हाल की ख्रिस्ती धर्माचा 90% भाग तत्वशः व रचनात्मक दृष्ट्या धम्मापासून घेतलेला आहे. तुम्ही रोममध्ये जा, तेथील मुख्य चर्च पहा, तुम्हाला भरहूत येथील विश्वकर्मा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिराची निश्चितच आठवण होईल. 24व्या मुद्द्यात बाबासाहेब म्हणतात
की ख्रिश्चनांनी बौद्ध तत्वज्ञानाची नकल केली यात मुळीच वाद नाही, परंतु बौद्ध धम्म प्रसारासाठी ख्रिश्चनांनी स्वीकारलेल्या मार्गाची बौद्धांनी नकल करण्यास कसलीच हरकत नसावी। जरी ते मार्ग बघले तरी बुद्धांचा धम्म त्यांच्या मार्गदर्शनासाठी एखाद्या पोलिसासारखा सदैव उभा आहे। लोकांच्या मनावर ही गोष्ट बिंबविल्याशिवाय बौद्ध धम्माचा होणारा ऱ्हास थांबविता येणार नाही। आज सुद्धा बौद्ध राष्ट्रात बौद्ध धर्माची अत्यंत वाईट स्थिती आहे आणि एवढे असूनही लोकांवर बौद्ध धर्माचा पगडा अजूनही कायमच आहे। त्यामुळे हे प्रमुख बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामध्ये मुद्दे आहेत। यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जो एक निक्षून मुद्दा सांगतात तोही लक्षात घ्या। बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते भिक्षूंच्या संदर्भामध्ये ते बघा। बाबासाहेब म्हणतात की यदा कदाचित बौद्ध धर्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आलाच तर बौद्ध राष्ट्रातील भिक्खूंनाच जबाबदार धरावे लागेल। आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर हा मुद्दा एलॅबोरेट करताना भिक्खू आळशी कसे झालेले आहेत किंवा त्यांचं कार्य कसं आहे याच्या संदर्भात चर्चा करतात। त्यानंतर एक बाबासाहेब सांगतात की चर्चमध्ये दर रविवारी लोक जातात ख्रिश्चन लोक, तशाच पद्धतीने बौद्धांनी सुद्धा प्रत्येक रविवारी बुद्ध विहारामध्ये गेले पाहिजे। त्यानंतर एक 15वा मुद्दा आहे की हुकुमशाही ही लोकांवर राज्य करण्याची योग्य पद्धती नाही। हुकुमशाही मान्य नसेल तर लोकांनी मजुराची हुकुमशाही का मान्य करावी, हा एक मुद्दा बाबासाहेब आंबेडकर मांडतात। त्यानंतर भिक्खू संघाच्या निर्मितीबद्दल बाबासाहेब भाषणामध्ये म्हणतात की भिक्खू संघ निर्मिती मागे बुद्धाचे उद्दिष्ट कोणते होते? भ्रमण जीवनाला नियमबद्ध करण्याचे मोलाचे कार्य केले आहे। साऱ्या नियमांचा उल्लेख विनय पिटकात आढळतो। नियमाप्रमाणे भिक्खूला मालमत्ता जमवण्याचा अधिकार नव्हता। फक्त 7 ते 8 वस्तू म्हणजे 1 वस्तारा, 1 लोटा, 1 भिक्षापात्र, 3 चिवर, 1 सुई आणि एवढे कडक निर्बंध जगातल्या कुठल्याही ठिकाणी असलेल्या संस्थेत किंवा कुठेही आपल्याला आढळत नाहीत असं बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात। मी तुमच्या समोर मुद्दा कुठला मांडला तर 20 नोव्हेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेपाळमधील काठमांडू येथे झालेली जी जागतिक बौद्ध परिषद आहे त्या बौद्ध परिषदेमध्ये बुद्धिझम आणि कम्युनिझम या विषयावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ऐतिहासिक भाषण केलं होतं त्याच्यातले हे प्रमुख मुद्दे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तुमच्या समोर बुद्ध आणि मार्क्स हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी एसे लिहिला होता, निबंध लिहिला होता आणि ते पुस्तिकेच्या रूपाने आपल्याला बाजारात उपलब्ध आहे त्याच्या संदर्भामध्ये म्हणतं हा कोणी प्रकाशित केला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन जपान यांनी ते 20 ते 22 पानाचा एसे जो आहे तो लिहिला होता। त्या एसेचं स्पष्टीकरण मी तुमच्या समोर करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्धिझम आणि कम्युनिझमचं भाषण आणि त्यानंतरचा हा निबंध त्याच्यातली पार्श्वभूमी तर बाबासाहेब मी याचं स्पष्टीकरण करण्याची अजिबात गरज नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एकंदर 8 मुद्द्यामध्ये संपूर्ण म्हणजे आपण याचा अभ्यास का करतोय बुद्धिझम आणि कम्युनिझम हे जर नाव जरी असलं, बुद्ध आणि कार्ल मार्क्स जरी असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिझम कार्ल मार्क्सच्या साम्यवादाबरोबर बौद्ध धम्माच्या सिद्धांताची तुलना केलेले आहेत आणि बौद्ध धम्माचे सिद्धांत कसे श्रेष्ठ आहेत हे साध्या सोप्या आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खा बौद्ध धम्म समजावून सांगितलेला आहे। आणि म्हणून बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा विषय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि बाबासाहेब काय सांगतात की मी साध्या सोप्या संक्षिप्त भाषेमध्ये संपूर्ण बुद्ध धम्म साम्यवादाशी तुलनात्मक दृष्टिकोनातून चर्चा करून समजावून सांगितलेला आहे। त्यामुळे माझ्या बौद्ध धम्माची संकल्पना किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला बुद्ध आणि कार्ल मार्क्स यामध्ये मी जो बौद्ध धम्माचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते प्रथम तुम्हाला समजून घ्यावं लागेल। म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि ही कंपल म्हणजे ही सक्तीची अट आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलेलीच आहे। त्यामुळे हा ग्रंथ वाचल्याशिवाय तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचू शकत नाही आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचाच अगोदरचा भाग आहे असं समजून या ग्रंथाकडे आपण पाहिलं पाहिजे। आता बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं पोटतिडकीने सांगितल्यानंतर पार्श्वभूमी काय सांगतात बाबासाहेब बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयाची पार्श्वभूमी बाबासाहेब आंबेडकर लिहितात
हा बाबासाहेब आंबेडकरांचा एसे जगप्रसिद्ध आहे। जगातल्या सगळ्या विद्वानांनी हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध और कार्ल मार्क्स हा जो एसे आहे हा फार संपूर्ण जगातल्या विद्वानांनी याला नावाजलेलं आहे। या पार्श्वभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते मी जसंच्या तसे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। बघा, शीर्षकाबद्दल स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिले। बाबासाहेब म्हणतात कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्यामधील तुलना विनोद म्हणून ही मानली जाईल, त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही। मार्क्स व बुद्ध यांच्यात 2381 वर्षाचे अंतर आहे। बुद्ध इसवी सन पूर्व 563 मध्ये जन्माला आला व कार्ल मार्क्स हा एका नव्या तत्वज्ञानाच्या, नव्या राज्यव्यवस्थेचा, एका नव्या अर्थशास्त्रीय पद्धतीचा शिल्पकार असल्याचे समजण्यात येते। दुसऱ्या बाजूस बुद्ध हा ज्याचा राज्यशास्त्राशी वा अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही अशा धर्माचा एक संस्थापक यापेक्षा आणखी कोणीही नाही असे मानले जाते। अशा प्रदीर्घ कालखंडाचे अंतर असलेल्या व वेगवेगळी विचार क्षेत्र व्यापलेल्या या दोन व्यक्तिमत्वामधील तुलना अथवा विरोध विचारार्थ मांडणारे बुद्ध की कार्ल मार्क्स हे या निबंधाचे शीर्षक, इथं बाबासाहेबांनी शब्द वापरला निबंध म्हणून म्हटलं की हा निबंध आहे। निबंधाचे शीर्षक विचित्र वाटणे हे स्वाभाविकच आहे। मार्क्सवाद्यांना साहजिकच त्यांचे हसू सुद्धा येईल आणि मार्क्स व बुद्ध यांचा एकाच पातळीवर परामर्श घेण्याच्या कल्पनेची ते कुचेष्टा सुद्धा करतील। मार्क्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन, मार्क्सवादी म्हणतील की बुद्धाची त्यांच्या गुरुशी तुलना करता बुद्ध निव्वळ आदिम ठरणे क्रमप्राप्त आहे। अशा दोन व्यक्तीमध्ये कसली तुलना होऊ शकणार? मार्क्सवादी बुद्धाकडून काय शिकू शकणार? बुद्ध मार्क्सवाद्यांना काय शिकवू शकणार? काहीही असो, या दोहोंमधील तुलना आकर्षक व बोधपर आहे। दोहोंचेही वाचन झाले असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचे काम माझ्यावर येऊन ठेपते। जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह मागे सारले आणि बुद्धाचा अभ्यास केला व त्यांची भूमिका काय होती हे समजून घेतले तर मला खात्री वाटते की ते त्यांचा रोख बदलतील। बुद्धाचा उपहास करण्याचे त्यांनी ठरवले असल्याने ते त्यांची प्रार्थना करू लागतील अशी अपेक्षा करणे अर्थातच अवाजवी होईल, परंतु एवढे मात्र म्हणता येऊ शकेल की त्यांनी दखल घ्यावी असे त्यांच्या योग्यतेचे बुद्धाच्या शिकवणुकीत काहीतरी आहे हे त्यांच्या सुद्धा लक्षामध्ये येईल। ही पार्श्वभूमी सांगून बुद्धांनी जे बाबासाहेब आंबेडकरांनी हा विषय स्पष्ट करण्यासाठी जे 8 मुद्दे सांगितलेले आहेत त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे त्या पहिल्या मुद्दे बुद्धाची तत्वप्रणाली म्हणजे बुद्धाच्या धम्माचे जे प्रमुख सिद्धांत आहेत ते एका वेळीत किती सुंदर, अस्पष्ट आणि संक्षिप्त स्वरूपात बाबासाहेब आंबेडकर मांडतात आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला हा संपूर्ण बौद्ध धम्माचा सिद्धांत बाबासाहेब आंबेडकर किती सोप्या पद्धतीने आणि किती कमीत कमी शब्दामध्ये समजावून सांगतात ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्वसाधारणपणे बुद्धाचा अहिंसेपेक्षा तत्वांशी संबंध जोडण्यात येतो। त्यांच्या शिकवणुकीचा तो आदी व अंत असल्याचे मानले जाते। बुद्धाने जे शिकवले ते अहिंसेच्याही फार पलीकडचे आहे, अत्यंत व्यापक, हे क्वचितच कोणाला माहीत असेल, म्हणून त्यांची तत्वे तपशीलवार मांडण्याची आवश्यकता आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातला जो 3रा खंड आहे या 3ऱ्या खंडामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे की जगामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाला शांती आणि अहिंसा या 2 तत्वांच्या साठीच फार प्रसिद्धी दिली जाते व मानली जाते। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शांतीचं प्रतीक तथागत भगवान गौतम बुद्ध आहे, अहिंसेचं प्रतीक भगवान गौतम बुद्ध आहे, परंतु शांती आणि अहिंसेच्या पलीकडचे सुद्धा बुद्ध आहेत आणि ते पलीकडचे बुद्ध सुद्धा जगाने समजून घेतले पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह आहे, ठाम भूमिका आहे आणि त्याच्या संदर्भात 3ऱ्या खंडामध्येही याचं सविस्तर स्पष्टीकरण करतात। पण इथं किती संक्षिप्त त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण केलेलं आहे ते पहा। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्रिपिटकाच्या वाचनातून मला जी तत्व समजली ती तत्व खालील प्रमाणे आहेत। अगदी एका वाक्यात बाबासाहेब आंबेडकरांनी 25 ओळीत 25 तत्व समजावून सांगितलेले आहेत। अख्खा बुद्धिझमचा सिद्धांत यामध्ये कसा समजावून सांगितलेला आहे तो बघा। पहिलंच वाक्य बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे।
धर्माच्या संदर्भात जगात कुणीही काही म्हणत असेल तरी बाबासाहेब आंबेडकरांची आणि बुद्धांची, म्हणजे हे त्रिपिटकातलंच घेतलेलं आहे. त्यामुळे स्वतंत्र समाजासाठी धर्माचीही आवश्यकता आहे, म्हणजे मनुष्याला धर्माची आवश्यकता आहे, धर्माशिवाय तो जगू शकत नाही, ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आहे. परंतु धर्माची जरी आवश्यकता असेल तरी बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक धर्म हा महत्वाचा आहे असं अजिबात नाही. कारण धर्म जर जीवन पद्धती सांगत असेल तर त्याने नेमकी जीवन पद्धती किंवा त्या धर्माने नेमकं काय सांगितलेलं आहे आणि धर्माने काय सांगितलं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून धर्म जरी आवश्यक असला तरी प्रत्येक धर्म महत्वाचा आहे असं मात्र अजिबात नाही. धर्माचा जीवनाच्या तथ्याशी संबंध असला पाहिजे, त्याचा ईश्वर किंवा आत्मा किंवा स्वर्ग किंवा पृथ्वी या विषयाच्या सिद्धांताशी व कल्पनांशी संबंध असता कामा नये. म्हणजे धर्माचा प्रात्यक्षिक जीवनाशी माणसाचा संबंध असला पाहिजे, त्याचा आत्मा ईश्वर या बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्याशी संबंध असून काही उपयोग नाही. ईश्वराला धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. प्राण्यांना बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे. खरा धर्म माणसाच्या मनात वसत असतो, शास्त्रात नव्हे. आता नीती बघा काय म्हणतात बाबासाहेब, माणूस व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे केंद्रबिंदू कशाला मानायचं नाही, केंद्रबिंदू कशाला मानलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की माणूस व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा असेल. म्हणजे धर्माचा केंद्रबिंदू माणूस आणि नीतिमत्ता जर नसेल तर ती एक क्रूर अंधश्रद्धा त्या धर्मात असली असेल. नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही, ती जीवनाचा नियम झाली पाहिजे, कारण जगात ईश्वर नाही. तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो धम्म बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलेला आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. बाबासाहेब आंबेडकर पुढे स्पष्टीकरण देताना म्हणतात की जगातल्या इतर धर्मामध्ये ईश्वराचे जे स्थान आहे ते बौद्ध धर्मामध्ये नीतीला स्थान आहे. म्हणजे इतर धर्मामध्ये ईश्वराचे जे स्थान आहे तेच बौद्ध धर्मामध्ये नीतीला स्थान आहे. त्याच्यामुळे नीती म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे नीती, हे बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण करतात. आता धर्माचं कार्य काय असलं पाहिजे हे समजावून सांगताना काय म्हणतात की धर्माचं कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनवणे हे आहे. त्याचा आरंभ वा अंत पाहण्याची गरज नाही. धर्माच्या पुस्तकामध्ये माणसाच्या जीवन पद्धतीशी असलं पाहिजे. धर्माच्या पुस्तकामध्ये समाज कसा असला पाहिजे, समाजाची सोशल ऑर्डर कशी असली पाहिजे आणि समाजाचं जीवन सुखी आणि समृद्ध कशा पद्धतीने करता येईल म्हणून रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं जे तत्व आहे ते बुद्धाचंच तत्व आहे की समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे. हे धर्माचं कार्य आहे, ना की कधी आरंभ झाला पृथ्वीचा आणि कधी शेवट झाला या मुद्द्याकडे जाणं हे धर्माचं काम नाही. ते संशोधकाचं किंवा ते इतरांचं असू शकतं. हितसंबंधाच्या कलहामुळे जगात दुःख आहे व तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग. म्हणजे जगामध्ये जे वर्ग कलहाच्या माध्यमातून किंवा कलहाच्या माध्यमातून जे दुःख जगामध्ये मानवाचं निर्माण झालेलं आहे, या दुःख सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग व त्याचं अनुसरण करणे हा उपाय सांगितलेला आहे. दुःखाचं कारण काय सांगितलंय? संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देत असते. म्हणजे जी खाजगी मालकी आहे त्याच्यातला एक वर्ग हा सत्ता भोगत असतो तर दुसरा वर्ग मात्र दुःखी होत असतो. समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. पुढे आता समानतेबद्दल म्हणतात, सर्व मानव समान आहेत. माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. महत्वाचे काय तर उच्च आदर्श, उच्च घराण्यातील जन्म नव्हे, उच्च आदर्श हे अतिशय महत्वाचं आहे. सर्वाबद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये. आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील ऋणी असले पाहिजे. प्रत्येकाला अध्ययन करण्याचा हक्क आहे. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे प्रज्ञेचीही आवश्यकता आहे.
शिलाशिवाय प्रज्ञा ही घातक आहे. कोणतीही गोष्ट अस्खलनशील नाही, कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यास पात्र आहे. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे. म्हणजे उत्पत्ती, विलय आणि पुन्हा उत्पत्ती हा जो कार्यकारण भाव तथागतांचा आहे, त्या म्हणजे संपूर्ण जगातलं सगळं सत्य जे आहे ते या एका छोट्याशा सिद्धांतामध्ये आपल्या लक्षात येतं. कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट बदलास पात्र आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जगामध्ये काहीच स्थिर नाही. परिवर्तन म्हणजे प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. बदल हा शब्द फक्त स्थिर आहे. बाकी या जगामध्ये कुठलीच गोष्ट क्षणक्षणा स्थिर नाही. क्षणाक्षणाला सर्व काही बदलत असतं. युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते चूक आहे. विजेत्याची जित्याबाबत कर्तव्य आहेत. संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्व ही आहेत. ही किती प्राचीन पण किती नवीन आहे. म्हणजे प्राचीन काळी सांगितलेली बुद्धाची तत्व आधुनिक काळातल्या 21व्या शतकामध्ये जरी तुम्ही पाहिली तरी ती कितीतरी ताजी आहेत आणि मानवी जीवनाला किती आवश्यक आहेत हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे किती सोप्या शब्दामध्ये, किती साध्या पद्धतीने संपूर्ण बुद्धाच्या तत्वज्ञानाचा कार्यकारण भाव, समानता, नीती, मानवता, संपूर्ण धम्माचं कार्य हे बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून सांगितलेलं आहे. आता आठ पैकी हा पहिला मुद्दा झाला. दुसरा जो मुद्दा आहे की जशी बुद्धाची सिद्धांत पाहिले तसा कार्ल मार्क्सचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे शॉर्टमध्ये. कार्ल मार्क्स याचा जन्म 1818 व मृत्यू 1883. 19व्या शतकातील एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयावरती लेखन केले, पण त्यांचे वर्ग संघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. 1848 मध्ये कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घातला. त्यांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये लिहिले की मजूर वर्गाची क्रांती करून कम्युनिस्ट समाज स्थापन करावा. 1867 मध्ये त्याने दास कॅपिटल म्हणजे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल अनेक पुस्तकं लिहिली, परंतु ही दोन पुस्तकं मात्र जगप्रसिद्ध त्यांची झालेली आहेत. त्यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात ते जसंच्या तसं मी तुमच्या समोर सादर करतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आता आपण कार्ल मार्क्सने मुळात प्रतिपादन केलेल्या त्याच्या तत्वाकडे वळूया. कार्ल मार्क्स हा आधुनिक समाजवादाचा अथवा साम्यवादाचा जनक आहे, यात शंका नाही. परंतु केवळ समाजवादाचा सिद्धांत प्रतिपादन करण्यात त्याला स्वारस्य नाही. ती गोष्ट त्याच्याही फार पूर्वी इतरांनीही केली होती. मार्क्सला त्याचा समाजवाद वैज्ञानिक होता हे सिद्ध करण्यात अधिक स्वारस्य होते. त्याची चळवळ भांडवलदाराविरुद्ध जशी होती तशीच ती ज्यांना त्याने स्वप्नरंजित म्हटले, समाजवादी म्हटले, त्यांच्या विरुद्ध सुद्धा होती. कार्ल मार्क्सला वैज्ञानिक समाजवाद याद्वारे जे अभिप्रेत होते ते हे की त्याचा समाजवादाचा प्रकार हा सरळ आणि अपरिहार्य आहे आणि समाज त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे व त्याचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही. आपले हे म्हणणे सिद्ध करण्यासाठी मार्क्सने विशेष कष्ट घेतले होते. मार्क्सचे एकूण 10 सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहेत. ते पुढील प्रमाणे: तत्वज्ञानाचा हेतू जगाची पुनर्रचना करणे असून विश्वाचे उगमस्थान काय याचे स्पष्टीकरण करणे नव्हे. दुसरा सिद्धांत मार्क्सचा: इतिहासक्रम घडवून आणणाऱ्या शक्ती ह्या मुख्यत्वे अधिक असतात. तिसरा सिद्धांत: समाजाची मालक व कामगार या 2 वर्गामध्ये विभागणी झाली आहे. चौथा सिद्धांत: या 2 वर्गामध्ये नेहमीच वर्गकलह चालू आहे. पाचवा सिद्धांत: कामगारांच्या श्रमाचे फळ असलेल्या अतिरिक्त मूल्यांचा मालकाने अपहार केल्यामुळे कामगारांची मालकाकडून पिळवणूक होते. सहावा सिद्धांत: ही पिळवणूक उत्पादन साधनांचे राष्ट्रीयकरण करून म्हणजेच खडाजंगी म्हणजेच खाजगी संपत्ती नष्ट करून संपुष्टात आणता येईल. सातवा सिद्धांत: ही पिळवणूक कामगारांना अधिकाधिक दारिद्र्याकडे नेत असते. आठवा सिद्धांत: कामगारामधील ह्या वाढत्या दारिद्र्याचा परिणाम म्हणून कामगारामध्ये क्रांतिकारी भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे वर्गकलहाचे रूपांतर वर्गलढ्यात होत आहे. नववा सिद्धांत: कामगार हे मालकापेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राज्यसत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील हे अटळ आहे. आणि 10वा सिद्धांत: या गोष्टी अपरिहार्य आहेत त्यामुळे समाजवाद हा अटळ आहे.
असे बाबासाहेब आंबेडकरांनी, जसे बुद्धाचा सिद्धांत सांगण्यासाठी 25 तत्व किंवा सिद्धांत सांगितले, तसेच समाजवाद समजावून सांगण्यासाठी किंवा मार्क्सचे जे एकूण 10 आहेत ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी संक्षिप्त स्वरूपामध्ये 10ची 10 सिद्धांत समजावून सांगितलेले आहेत. आता हे जे 10 सिद्धांत समजावून सांगितलेले आहेत, बाबासाहेब काय म्हणतात की बुद्धाचे सर्व सिद्धांत प्राचीन काळामधले आहेत आणि मार्क्स मात्र 19व्या शतकामधला आहे. 19व्या शतकामध्ये त्यांनी हे 10 सिद्धांत सांगितलेले आहेत, पण या 10 सिद्धांतातले जवळजवळ 6 सिद्धांत हे खोटे ठरलेले आहेत किंवा निष्क्रिय झालेले आहेत. त्यापैकी टिकून किती राहिलेले आहेत, तर टिकून फक्त 4च सिद्धांत राहिलेले आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ते 4 सिद्धांत कुठले टिकून राहिलेले आहेत, तर ते 4 सिद्धांत म्हणजे, एक की तत्वज्ञानाचं कार्य जगाची पुनर्रचना करणे, विश्वाच्या उगमस्थानाचे स्पष्टीकरण करण्यात वेळ दवडणे नव्हे. म्हणजे हे जे 4 सिद्धांत टिकून राहिलेले आहेत, हे जरी मार्क्सने 19व्या शतकामध्ये सांगितलेले असले तरी हे 4चे सिद्धांत 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. त्यामुळे हे सिद्धांत बुद्धाच्या सिद्धांताशी साम्य आहे असं सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले. जर दोघांच्या तत्वज्ञानामध्ये जर साम्याच्या गोष्टी असत्याल तर 2500 वर्षापूर्वीचं अगोदरचं आहे आणि हे नंतरचं 19व्या शतकामधलं आहे. दुसरं की वर्गावर्गामध्ये हितसंबंधाचा कलह आहे, हे सुद्धा मान्य केलेलं आहे. संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते व दुसऱ्या वर्गाला पिळवणूक झाल्यामुळे दुःख होतं, हा तिसरं. आणि समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून दुःख दूर करणं, हे 4 सिद्धांत मात्र मार्क्सचे टिकून राहिलेले आहेत, बाकीचे खोटे ठरलेले आहेत किंवा बाकीचे निष्क्रिय झालेले आहेत. हे जे 4 सिद्धांत हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी कसे स्पष्ट केले होते ते बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे सांगितलेले आहे. त्याचं टायटल आहे 8 मुद्द्यातलं, त्यामधलं टायटल 4 नंबरचा मुद्दा, बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील साम्य असलेल्या तत्वांची तुलना. म्हणजे साम्य कुठे आहे, तर हे जे 4 मार्क्सचे मुद्दे सिद्धांत टिकून राहिलेले आहेत ते 2500 वर्षापूर्वी तथागतांनी नेमके कसे पद्धतीने मांडलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर करतात. ते कसं करतात ते बघा. बाबासाहेब म्हणतात, आता पहिला मुद्दा कुठला, की तत्वज्ञानाचं कार्य जगाची पुनर्रचना करणं, हा बुद्धिझम सांगतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विश्वाच्या उगमस्थानाचं स्पष्टीकरण करण्यात वेळ दवडणं चुकीचं आहे, मार्क्स पण म्हणतोय आणि बुद्ध पण म्हणतात. बुद्धांनी याचं स्पष्टीकरण 2500 वर्षापूर्वी कसं दिलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकर सांगतात. बाबासाहेब म्हणतात की मार्क्सवादी तत्वातून जे मुद्दे टिकून राहिले आहेत ते घेऊन आता आपणास बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये पूर्ण एकमत आहे. हे एकमत किती घनिष्ठ आहे हे दर्शवण्यासाठी मी बुद्ध आणि पोट्टपद ब्राह्मण यांच्यामध्ये झालेल्या संवादातील काही भाग या ठिकाणी देतो. म्हणजे पोट्टपदाबरोबर झालेला बुद्धाचा सिद्धांत. पोट्टपदाने पुढील शब्दात बुद्धाला प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, जग नित्य नाही काय? दुसरा प्रश्न विचारला, जगाला अंत आहे काय? आणि तिसरा प्रश्न विचारला, जग अनंत आहे काय? चौथा प्रश्न विचारला, जीव हा शरीरासारखाच आहे काय? पाचवा प्रश्न विचारला, जीव ही एक गोष्ट व शरीर ही दुसरी गोष्ट असे आहे काय? सहावा प्रश्न विचारला, ज्याला सत्य प्राप्त झाले आहे तो तथागत मरणोत्तर जिवंत राहतो काय? सातवा प्रश्न विचारला, तो मरणोत्तर पुन्हा जिवंत राहत ही नाही किंवा जिवंत राहत ही नाही असेही नाही, असे आहे काय? एकूण 7 प्रश्न पोट्टपदाने भगवंताला विचारले. या प्रत्येक प्रश्नाला भगवंताने एकाच प्रकारचे उत्तर दिले आणि ते असे. भगवंत काय म्हणतात की हे पोट्टपाद, या बाबतीत मी माझे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. पुन्हा पोट्टपद भगवंताला म्हणतात, मग परंतु भगवंतांनी त्यावर कोणतेही मत का व्यक्त केलेले नाही? भगवंत म्हणतात, कारण या प्रश्नाच्या उत्तरातून काहीच लाभ नाही, त्याचा धम्माशी काहीही संबंध नाही, ते सदाचरणाच्या कोणत्याही तत्वाची वृद्धी करत नाही किंवा त्यापासून वैराग्य, लोभापासून मुक्ती किंवा शांती दमन किंवा अभिज्ञान किंवा अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान निर्वाण काहीही साध्य होत नाही, म्हणून मी माझे मत व्यक्त केलेले नाही. हा कुठला सिद्धांत बुद्धांनी सांगितलेला आहे की या मुद्द्यावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. जगाची पुनर्रचना
हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा. आता वर्गावर्गामध्ये कलह जो आहे या संदर्भामध्ये वर्गावर्गामध्ये हितसंबंधाचा कलह आहे या मुद्द्यावर बुद्ध आणि मार्क्सचे एकमत आहे. बुद्ध याबाबतीत जी भूमिका मांडतात तेच त्याचा संदर्भ डॉक्टर आंबेडकरांनी पुढील प्रमाणे दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की दुसऱ्या मुद्द्यात बुद्ध आणि कोसलचा राजा प्रसेनजित यांच्यामध्ये झालेल्या संवादातील भाग मी खाली देत आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की आणखीन असे काय म्हटलेलं आहे, राजा राजामध्ये, सरदारा सरदारामध्ये, ब्राह्मणा ब्राह्मणामध्ये, ग्रस्ता ग्रस्तांच्या मध्ये, माता व पुत्रांच्या मध्ये, पुत्र व पित्यांच्या मध्ये, बंधू भगिनींच्या मध्ये, मित्रा मित्रामध्ये नेहमी सतत कलह चालू आहे. असं कोण म्हणतंय? असा प्रसेनजित राजा तथागत भगवंताला म्हणतोय आणि त्याच्यावरती स्पष्टीकरण मागतोय. जरी हे शब्द प्रसेनजिताचे असले तरी त्यातून त्याने समाजाचे खरे चित्र उभे केल्याने बुद्धाने नाकारलेले नाही. वर्ग कलहाबाबतचा बुद्धाचा स्वतःचा दृष्टिकोन विचारात घेता त्याचा अष्टांग मार्गाचा सिद्धांत हा वर्ग कलह अस्तित्वात आहे व हा वर्ग कलह हेच दुःखाचे कारण आहे यास मान्यता देतो. आणि म्हणून तिसऱ्या प्रश्नाबाबत मी पोट्टपदावर झालेल्या बुद्धाचा त्याच संवादातील भाग उद्धृत करतो. मग भगवंतांनी काय सांगितलेलं आहे? जर भगवंतांनी याच्यावरती काहीच सांगितलेलं नसेल तर मग भगवंतांनी काय सांगितलेलं आहे असा पोट्टपाद प्रश्न विचारतो. आणि मग बुद्ध म्हणतात की मी दुःख अस्तित्वात आहे हे सांगितलेलं आहे. मी दुःखाचे मूळ काय आहे कारण हे सांगितलेले आहे. मी दुःखाचा अंत कसा होऊ शकतो हे सांगितलेले आहे. आणि मी कोणत्या मार्गाने दुःखाचा अंत घडवता येईल हे मी सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जे प्रश्न आहेत त्याच्यावरती मी माझं मत व्यक्त केलेले नाही. मग पुन्हा पोट्टपद प्रश्न करतो की भगवंतांनी हेच का सांगितले किंवा याप्रमाणे का सांगितले? मग पुन्हा भगवंत उत्तर देतात कारण पोट्टपदा ते विधान लाभदायक आहे, ते धम्माशी संबंधित आहे, ते सम्यक आचरणाचा प्रारंभ, वैराग्य, लोभापासून मुक्ती, शांती, दमन, अभिज्ञा उर्फ जीवनातील उच्चतर अवस्थांची दृष्टी व निर्वाण यांना कारणीभूत होते. म्हणून पोट्टपदा मी त्याप्रमाणे विधाने केलेली आहेत. भाषा वेगळी परंतु अर्थ तोच आहे. जर दुःखाचा अर्थ पिळवणूक असा घेतला तर बुद्ध व मार्क्स यामध्ये अजिबात अंतर नाही. त्यामध्ये संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते तर दुसऱ्या वर्गाला त्याची पिळवणूक झाल्यामुळे दुःख मिळते. या मुद्द्यावर बुद्ध आणि मार्क्स यांच्यामध्ये साम्य आहे. बुद्धाने मांडलेल्या भूमिकेचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील प्रमाणे लिहिलेला आहे. बाबासाहेब लिहितात की खाजगी संपत्तीच्या प्रश्नावर बुद्ध आणि आनंद यांच्यामध्ये झालेल्या संवादातील पुढील उतारा अतिशय उद्बोधक आहे. बाबासाहेब लिहितात, आनंदाच्या प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणतो, हाव असण्याचे कारण मालकी असे मी सांगितले आहे. तर ते तसे कोणत्या प्रकारे सांगितले ते आनंद या पद्धतीने समजून घेता येईल. जेथे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची मालकी नसेल, मग ती कोणाचीही असो वा कोणत्याही गोष्टीची असो, तेथे कोणतीही मालकी नसल्यामुळे, तेथे मालकीच्या आशा नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची हाव दिसून येईल काय? दिसून येणार नाही. भगवान आनंदा हेच त्याचे कारण आहे, आधार उत्पत्ती आहे. हाव असण्याचे कारण मालकी आहे. मी आसक्ती हे मालकी असण्याचे कारण सांगितलेले आहे. आता समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून दुःख दूर करणे आवश्यक आहे. या मुद्द्यावर बुद्ध आणि मार्क्स यांच्यामध्ये साम्य आहे आणि त्याचं स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर देतात. बाबासाहेब लिहितात की चौथ्या मुद्द्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भिक्षू संघाचे नियमच याची उत्तम साक्ष ठरतील. या नियमानुसार भिक्षू केवळ पुढील 8 वस्तूपुरतीच खाजगी संपत्ती जवळ बाळगू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. या 8 वस्तू म्हणजे रोजच्या वापरासाठी 3 वस्त्रे किंवा चिवर, कापडाचं 1 धडप, कमरबंद, 1 भिक्षापात्र, 1 वस्तरा, 1 सुई व 1 पाणी गाळण्याचे फडके. दुसरी गोष्ट, भिक्षू त्याला जवळ बाळगण्यास परवानगी दिलेल्या 8 वस्तूशिवाय सोन्याने वा चांदीने आणखी काही वस्तू विकत घेता येईल. या भीतीपोटी सोने किंवा चांदी घेण्यास भिक्षूला पूर्णपणे मनाई होती. हे नियम रशियातील साम्यवादात दिसून येणाऱ्या नियमापेक्षा कितीतरी अधिक
कठोर आहेत.